इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्डमध्ये हॅट्रिक केलेली भारतातील पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह. धाडसी पोलीस अंमलदाराने एसटी चालक वाहकाचा जीव वाचवला. जखमी अवस्थेतही कोंडिबा सरगर यांनी दाखवले शौर्य. 2 हत्यारबंद आरोपी जेरबंद. मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रोड मार्केट यार्ड गेट समोर एसटी बस अडवून चालक व वाहकावर धारदार कोयत्याने हल्ला करणाऱ्या 2 हत्यारबंद आरोपींना महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या बीट मार्शल पथकाने धाडसाने ताब्यात घेतले. या कारवाई दरम्यान पोलीस कॉन्स्टेबल कोंडिबा सुब्राव सरगर यांच्या पोटात कोयत्याने वार होऊन ते गंभीर जखमी झाले. मात्र जखमी अवस्थेतही त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आरोपींना ताब्यात घेत एसटी चालक व वाहकाचा जीव वाचवला. ही घटना दिनांक 25 ऑगस्ट 2026 रोजी रात्री सुमारे 9 वाजता मार्केट यार्ड गेट समोर घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2 इसमांनी धारदार कोयते हातात घेऊन एसटी बस रस्त्यात अडवली. बसच्या काचा फोडून वाहक महादेव बाबासाहेब शिंदे यांच्यावर कोयत्याने वार करून त्यांना जखमी केले. तसेच चालक परमेश्वर सुखदेव लामकाने यांना लाथाबुक्यांनी मारहाण सुरू केली. याचवेळी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल कोंडिबा सरगर व धनंजय शिवाजी गुबडे बीट मार्शल पेट्रोलिंग करत असताना घटनास्थळी पोहोचले. आरोपींपैकी अब्दुल रहमान अख्तर पटेल हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी ओळखले. दोन्ही आरोपींकडे धारदार हत्यारे असूनही पोलिसांनी जीवाची पर्वा न करता त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीत आरोपीने पोलीस कॉन्स्टेबल कोंडिबा सरगर यांच्या पोटात कोयत्याने वार केला. गंभीर जखमी झाल्यानंतरही सरगर यांनी न डगमगता धाडसाने दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं. या धाडसी कारवाईमुळे एसटी चालक व वाहक यांचा जीवघेणा हल्ल्यातून बचाव झाला. कोंडिबा सरगर यांच्या कर्तव्य दक्षता, समयसूचकता आणि धाडसाचे सांगली जिल्हा पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केलं. तसेच एसटी महामंडळाच्या मिरज आगाराच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. दोन्ही आरोपी विरुद्ध स्वतंत्र गुन्हे दाखल. या प्रकरणी अब्दुल रहमान अख्तर पटेल व सैफुल्ला अख्तर पटेल दोघेही राहणार उस्मानिया मोहल्ला भारतनगर मिरज यांच्या विरुद्ध 2 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एसटी चालक परमेश्वर सुखदेव लामकाने यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 277/2026 अन्वये तर पोलीस अंमलदार धनंजय शिवाजी गुबडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 278/2026 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विश्वजित गाडवे व पोलीस उपनिरीक्षक बसवराज हर्डीकर हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत. या कारवाईस पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना वारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण चौगले तसेच महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल कोंडिबा सरगर व धनंजय गुबडे यांनी सहभाग घेतला. प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.